आपण जर इतिहासाकडे बघितलं हं. तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये व्हर्नाक्युलर फायनल होती 7वी पर्यंत. दुसरी भाषा पण शिकवली जायची नाही, इंग्रजी पण शिकवली जायची नाही, फक्त व्हर्नाक्युलर. स्वातंत्र्यानंतर आपण भाषाविषयक धोरण चेंज केलं. ज्यावेळी पुष्कळ मुलं आणि पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमामध्ये टाकायला लागले, त्यावेळी मराठी माध्यमामधील मुलांना सुद्धा इंग्रजी कळावं म्हणून आपण सेमी इंग्लिशचे प्रयोग सुरू केले. हो. त्याचबरोबर पहिलीपासून मुलांना इंग्रजी शिकवायला सुरुवात केली, म्हणजे द्विभाषा सूत्रीचा आपण अवलंब केला. त्यावेळी कोणालाही इंग्रजी ही परकीय भाषा होती, तरीही त्याला कोणी विरोध केला नाही आणि कोणी असं म्हटलं पण नाही की या इंग्रजीमुळे, या परकीय भाषेमुळे मराठी भाषेची गळचेपी होते. बरं, बरं. मराठी भाषा तर आलीच पाहिजे आणि मराठी भाषेबद्दल मला कोणी सांगायला नको. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलोय आणि माझी दोन्ही मुलं मराठी माध्यमातून बरं. शिकली आहेत. पण इंग्रजी चालते, पण हिंदी नको, ही मानसिकताच गुलामगिरीची आहे असं मला पहिलं वाटतं.